रामराम शेतकरी मित्रांनो, आज आपण गाडीवाट संभाजीनगरजवळ राहुल ज्ञानेश्वरराव कोळगे यांच्या मोसंबी बागेमध्ये प्रथम पाणी नियोजन कसं करायचं याच्यावर बघूयात. आता हे आंब्या बहार फोडताना पहिलं पाणी आहे, त्याचं नियोजन आपण सुरू केलं आहे. जसं सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं त्याप्रमाणे आपण वाफे पाडून घेतलेले आहेत मधल्या भागांमधून, आणि या सऱ्यांमधून आपल्याला पाणी द्यायचं आहे. सोबत पहिलं पाणी झाल्यानंतर 3 दिवसानंतर आपल्याला आळ्यांमधून पहिलं पाणी सोडायचं, या साईडने एकदा आणि त्यानंतर 3 दिवसानंतर दुसऱ्या साईडनी. योगेश मस्के सर आहेत सोबत. आता आपण हे डुळकी पाणी आहे, ओढ पाणी. खाली आली कर. आता आपल्याला ही सरी पूर्ण भरून द्यायची नाही आहे, तोडून भरायला नको. मधल्या भागातून आपल्याला डुळकी काढायची. आडवा नाही मारला का पाणी? नाही जास्त होईल का? हलकी जमीन आहे आपली, त्याच्यामुळे एवढं काही भारी जमिनीमध्ये शक्यतो एक 8-10 झाडांवर एक कट पाहिजे, आडवा दांड पाहिजे. भारी जमीन पाणी जास्त घेत चालतं ना. जसं काल आपण जो व्हिडिओ बनवला होता मोरेंचा, अर्जुन मोरेंचा, तिथं 8-10 झाडावर आपण मधल्या बाजून दाट ठेवला होता, जेणेकरून काय होतं, काळी असंती प्युअर. हा काळी जमीन आहे. आता त्यानं काय होतं, तुमच्या जमिनीत दुसऱ्या दिवशी वापस येऊन जाईल. याच्यात उद्या बोट घालून चालायचं. हलकी जमीन आहे त्याच्यामुळे एवढं काही पाण्याचं हे होत नाही, पाणी धरून ठेवत नाही, निचरा होऊन जातो. त्याच्यामुळे जर लांबणीचं जरी असलं तर काही इथं अडचण येत नाही सर जास्त. बरं, काय वाटलं तुम्हाला? आता व्हिडिओ चालू आहे आपला, पाण्याचं नियोजन चालू आहे. खूप बदल काय झाला. 2-3 महिन्यामध्ये काय वाटलं तुम्हाला? खूप 2-3 बदल महिन्यापासून सोबत आहे. खूप बदल झाला. काय बदल झाला नेमकं बागांमध्ये? काय बदल झाला हिरवे झाले, वाढ झाली झाडांची? बरं, रुंदले झाडं, पानाची संख्या वाढली. बरं. आपण ज्यावेळेस बागेत आलो होतो 2-2.5 महिने झाले जवळजवळ, त्यावेळेसची स्थितीमध्ये ना आताच्या स्थितीमध्ये काय फरक आहे वैश्व? काढीच होती त्यावेळेस, पूर्ण झाड मोकळे होते, दाट झाली झाडं, पानाची संख्या वाढली, रगदार झाली झाडं, कसदार. आता तुम्हाला काय वाटतं, आता फुटू शकतात का? 100% चांगल्यापैकी. चांगली. आता आपण जी हस्तबहारची जी आघाडी निघालेली होती ती पण चांगली मजबूत झालेली आहे. तिथूनही बऱ्याचशा डोळ्यांमधून आपल्याला फूट दिसेल. झाडामध्ये पानांची साईज वगैरे चांगली झाली. साईज काडी आता डोळे पण बघा ना सर, सगळे डोळे तुंबरलेले काडीचे. आता फक्त आता हे जसं जसं पाण्याचं नियोजन होईल, आणि याला पाणी पण व्यवस्थापन आपल्याला असं ताणूनच ठेवायचं. जास्त पाणी काही द्यायचं नाही आपल्याला, लिमिटेड पाणी द्यायचं. झाडाला कमी नको आणि जास्त नको. उशीर झाला का पाण्याला? नाही बरोबर आहे, योग्य वेळ आहे, काही अडचण नाही. आपल्याला जी विश्रांती पाहिजे होती झाडांना ती मिळून गेली, आणि जी झाडामध्ये जी काही कमतरता होती ती भरून निघली तुमची 2-2.5-3 महिन्याच्या काळामध्ये. कारण झाडं विश्रांतीवर राहिलं, हे असं चालून द्यायचं मध्येच. आता हे 70-80% गेल्यानंतर मग आपण खाली किती वेळात पोहोचतो त्या हिशोबाने आपण पुढच्या दांडाचं नियोजन करूयात. पूर्ण 80% गेल्यानंतर मग आपण बंद जरी केलं तर पाणी पोहोचायला पाहिजे शेवटपर्यंत. थोडं थोडं घोळलं तरी चालतं त्याला. असं दाताळानं घोळून घ्या त्याला, म्हणजे हवा पातळी कंप्लीट पूर्ण भरला पाहिजे. आपल्याला मूळ चालू तसं नका करू. नाही करू दे सर, बरोबर आहे ते. पूर्ण भिजून. हे जमीन हलकी आहे सर. पहिले डोळक्यात जास्त नाही काही जास्त पाणी होत नाही. ही जमीन हलकी आहे, हिचं लगेच निचरा होणार आहे पुढं पाणी. व्हायचं त्याच्यात राहू द्या, जागी जागी राहू दे तसं. ते लांबपर्यंत जाईपर्यंत मागं भिजत चालतं ते. ते पाणी भरणारा हुशार आहे. सगळी झाड संख्या किती आपली? 950. अच्छा.
आता यावर्षी काय अपेक्षा, किती उत्पादन काढायचं आपल्याला? 25 टन, मागच्या वर्षी किती निघालं सगळं म्हणून? 9 टन. 9 टन. आता झाडांचं वय किती आहे? वय आता याला 5 होऊन गेले, याला 6व्या वर्षात आहे समजा. 6 चालू याला. बरं. पण याचे तोडे खूप आहे ना. 900 झाडं आहेत 3 वर्ष. कम्प्लीट 900. कम्प्लीट 900. आता याच्या नंतरचं पाणी नियोजन कसं असलं केशव? त्याच्यानंतर सर आता हे पाणी झालं का, आता आपल्या सगळ्या बागेला पाणी देईपर्यंत तुम्हाला 2-3 दिवस जाणार आहे. हो. अशा पद्धतीत जरी पाणी ठेवलं आपण तर याला आता हे ह्यो पाणी जे आहे ना, हां ह्यो अर्धा इकून भिजतो उद्या, हां आणि अर्धा उद्या फायनल होतो ह्यो बर पूर्ण. बर. हा म्हणजे 4 दिवस लागतातच तुम्हाला सगळे हां. टप्पे भिजत भिजत जायला. आता हे झालं का 4थ्या दिवशी आपल्याला या एका साईडनं वरतून फोडायचं, एका साईडनं एकाच साईडनं पाणी येऊ द्यायचं. एकाच साईडने जाऊन द्या. हा एका साईडनं थोडं अजून याला कोरायचं आणि एका साईडनं पाणी भिजून द्यायचं. आणि मध्ये इथं दांड, हां, दांड, 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 दांड. इथं मध्ये आलं की इथं अर्धा भाग भिजवायचा, परत पुढं काढून द्यायचा अर्धा भाग. तर थोडंसं खोरं घेऊन तुम्हाला मेहनत करावं लागेल एकदा पाणी जाईपर्यंत. एकदा पाण्याला वळण पडलं का ते बरोबर पुढच्या वेळी बरोबर. इथून परत 2-4 दिवस थांबलं का, 4 दिवस मग ही साईड एक घ्यायची. मग हे झालं आपलं कम्प्लीट पहिलं पाणी. मग अर्धा भाग परत ह्या साईड सोबत भिजून घ्यायचं. हो ना. आता हे पहिलं पाणी झाल्यानंतर म्हणजे 12-13 दिवस होऊन जातात आपले. याच्यानंतर 4 दिवसांनी येऊ. परत त्याच्यानंतर 4 दिवसांनी येऊ. हां, आणि दुसरं आणि हे झालं आपलं पहिलं पाणी. पहिलं पाणी. हे झाल्यानंतर मग 12-13 दिवस होऊन जातात आपले. तिथं चांगली वापसा येते आपल्याला त्या भागामध्ये. मग आपल्याला रासायनिक डोस द्यायचा थोडं थोडं, जे आपलं, कारण आपण याला विश्रांतीमध्ये डोस दिलेला आहे. हो ना. याला आपण थोडासा एक डोस देऊ, एक 400-500 ग्रामपर्यंत सगळं मिळून मिश्र खतं म्हणता येईल त्याला. आणि तो मग अशा भागात टाकून घ्यायचा आपल्याला. इकडं नाही इकडून झाडाचे इथे चारी करून. फांद्यांचा जिथपर्यंत विस्तार त्याच्या खालून असं चौकाने टाकून घ्यायचं. त्याच्यात चांगलं पाणी द्यायचं. मग थोडं तुंबन असं पाणी द्यायचं. आणि ते झाल्यानंतर 4-5 दिवस थांबून मग दोन्ही साईडनं सोबत पाणी सोडून द्यायचं. म्हणजे तुमचे खतं दोन्हीकडे पडलेले असतात, पाणी दोन्ही साईडनं चाललं जातं, है की नाही. आणि मग ह्या मधल्या काळात ह्याच्या इकडे टाकायचं की इकडे टाकायचं? याचे आपले जे वाफ आहे ना, याचं वरम्याच्या पलीकडच्या side ला. पलीकडून. हा, झाडांच्या फांद्यांचा विस्तार जिथपर्यंत येतो त्याची सावली जिथं पडते तिथंच आपल्या पांढऱ्या मूळ ॲक्टिव्हेट होतात. मग तिथंच अन्न घेणारे मुळं असतात. तर असं चौकोनी भागात टाकून द्यायचं सगळ्या साईडनं, है की नाही. हां, आणि मग त्याच्यानंतर मग पुढचं आपलं स्लरीचं ते खतं उचलण्यासाठी पुढचं नियोजन आपण पुढं देत चालू. मग पुढच्या व्हिडिओत दाखवू आपण. चिरंजीव येत आहे का व्हिडिओमध्ये? नाही गेला गेले का राहुल? अच्छा, चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद.